श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. यंदा 27 ऑगस्ट 2025 रोजी भगवान श्री गणेश यांचे आगमन होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचा आवाज म्हणजेच गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशी गर्जना सर्व ठिकाणी, गावागावामध्ये, गल्लीमध्ये सर्वीकडे हा आवाज अगदी गुंजून उठणार आहे 27 ऑगस्ट पासून. यावर्षी 27 ऑगस्ट 2025 रोजी आपले बाप्पा हे विराजित होत आहेत. अगदी सर्वच भाविक भक्त आपल्या लाडक्या बाप्पाचे सुखकर्ता दुःखहर्ताचे आगमन सहर्ष असे स्वागत करण्यासाठी सर्व सज्ज झालेले आहेत. सर्वच तयारीला लागलेले आहेत. अगदी सगळीकडे श्री गणेश चतुर्थीची लगबग ही सुरू झालेली आहे. परंतु ही सर्व तयारी जल्लोषात छान तयार होत आहे. सगळं काही व्यवस्थित चालू आहे. परंतु तरी देखील काही आपल्याला अगदी काही लहान बारीक गोष्टींकडे देखील आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. श्री गणेशाची मूर्ती कशी असावी, त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणल्यावर कोणत्या दिशेला ठेवावी, गणपती बाप्पाला घरी आणताना कोणते नियम पाळावे, गणपती बाप्पा आपल्या घरात प्रथम आल्यावर काय करावे, असे अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भगवान श्री गणेशाची मूर्ती आणण्यासाठी जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा डोक्यावर टोपी असणे अतिशय आवश्यक आहे. हिंदू संस्कृतीमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की कोणत्याही पाहुण्याचा आपण स्वागत करतो तेव्हा आपल्या डोक्यावरती टोपी असणे आवश्यक असते. म्हणून जेव्हा आपण गणपती बाप्पाला आणायला जाणार आहोत तेव्हा घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी ठेवावी. आणि ही प्रथा आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून सुरू झालेली आहे, चालत आलेली आहे. बाप्पा जर आपल्या घरात येणार असेल तर हा नियम पाळणे आपल्याला अतिशय अनिवार्य आहे. गणपती बाप्पाला आणायला जात असताना सोबत ताम्हण घेऊन जावे. त्यामध्ये अक्षता, घंटी, पांढरा मोठा रुमाल, गुलाल, एक श्रीफळ, पानांचा विडा, अगरबत्ती हे सर्व घेऊन जरूर जावे. दुकानातून जेव्हा घरी आपण गणपती घेऊन येतो तेव्हा त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता नक्की ठेवाव्या. अक्षता हे अखंड असतात आणि त्या भंग पावत नाही. गणपती बाप्पाला प्रथम जानवे घालावे आणि आपण जो मोठा रुमाल नेलेला आहे त्या रुमालाने गणपती बाप्पाला झाकूनच आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे. मूर्ती जर अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट नजर त्याच्यावर पडते. आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अशा कोणत्याही नकारात्मक प्रभाव, नजर दोष पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो. गणपती बाप्पाचे तोंड समोर करून हातामध्ये उचलून घेऊन यावे. येताना गणपती बाप्पा आपल्या हातामध्ये घ्यावे आणि दुसऱ्यांनी घंटी वाजवत गणपती बाप्पा मोरया असा गजर करत आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचे स्वागत करावे. गणपती बाप्पाची मूर्ती जी व्यक्ती घेणार आहे त्या व्यक्तीने आपल्या पायामध्ये चप्पल घालावी. गणपती बाप्पा घरी आणल्यावर आपल्या दारामध्येच आपण जेव्हा उभे राहतो तेव्हा पोळी किंवा मग भात याने गणपती बाप्पाला ओवाळून घ्यायचे आहे. पोळी किंवा भात ओवाळून घेतल्यानंतर ते आपण बाहेर टाकून द्यायचे आहे आणि ज्या व्यक्तीने गणपती बाप्पांना धरलेले आहे त्या व्यक्तीचे पायावर पाणी घालावे आणि गणपती बाप्पांना आपल्या घरात घ्यावे. हळद कुंकू अक्षता वाहून गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये छान आनंदामध्ये त्यांचे स्वागत करावे. गणपती बाप्पाची मूर्ती ही आसनासमोर ठेवावी आणि त्याच्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने गणपती बाप्पाचे पूजन करावे. गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून गणपती बाप्पाच्या आसनावर आपण त्यांना नंतर ठेवावे. गणपती बाप्पाची मूर्ती ही POP किंवा हानिकारक रंगांनी बनलेली नसावी, कारण त्याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. याबरोबरच आपल्या अनेक भक्तांच्या, भाविकांच्या भावना देखील दुखावल्या जातात व गणपती बाप्पा विसर्जन झाल्यानंतर त्या गणपती बाप्पाच्या पूर्ण शरीराचे अवयवांचे तुकडे आपण बांधलेले बघतो. म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती ही शाडूच्या मातीची असावी, जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि असे केल्याने गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला प्रसन्न होतील. श्री गणेशाची मूर्ती शक्यतो आपल्या वितभर हाता एवढीच असावी, म्हणजे ती जास्तीत जास्त 1.5 फुटापर्यंतच असावी. गणपती बाप्पाची मूर्ती ही सहज एका व्यक्तीला सहजच उचलून नेता यावी अशा प्रकारे असावी. श्री गणेशाची मूर्ती घेताना सुंदर, आकर्षक, सुबक लाल, पिवळे किंवा केशरी रंगाचे पितांबर नेसलेली मूर्ती आपण
निवडावी. मूर्तीचा रंग उडालेला किंवा मग भंगलेली तुटलेली अशी मूर्ती चुकूनही आपल्याला घ्यायची नाही. भगवान श्री गणेशाची स्थापना ही आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला करावी. गणपती बाप्पाच्या मुखाची दिशा ही पश्चिम दिशेला असावे. अशा प्रकारे श्री गणेशांच्या मूर्तीची स्थापना करावी. तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारासमोर मूर्ती ठेवू शकता. असा दृष्टी गणेश तुमच्या घरामध्ये येणाऱ्या वाईट गोष्टींचा प्रभावांचा प्रवेश रोखतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणतो. जे गणपती बाप्पाला आपण आपल्या घरामध्ये ठेवतो अशा प्रकारे तेव्हा गणपती बाप्पा आपल्या घराचे पालक बनतात. गणेश मूर्ती ही प्रामुख्याने 2 प्रकारची असते. एक म्हणजे डाव्या सोंडेचा गणपती आणि दुसरा म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती. त्यामुळे कोणत्या प्रकारची गणेश मूर्ती निवडावी असा संभ्रम आपल्या मनामध्ये असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी मूर्ती निवडत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीचे सोंड ही कधीही उजवीकडे नसावी. उजव्या सोंडेच्या गणपतीला विशेष असे लक्ष द्यावे लागते. गणपतीला फार सोहळे करावे लागतात. एवढे सोहळे करणे आपल्या घरामध्ये शक्य होत नाही. भरपूर प्रकारचे नियम पाळावे लागतात. म्हणून उजव्या सोंडेचा गणपती हा शक्यतो आपल्याला मंदिरामध्येच पाहायला मिळतो. घरामध्ये मूर्ती ठेवत असताना गणेश मूर्तीचे सोंड हे डावेकडे असावे अशी मूर्ती निवडावी. डाव्या सोंडेच्या गणपतीला वामुखी गणपती असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये डाव्या सोंडेचा गणपती ठेवण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. या गणपतीची नित्यनेमाने पूजा करावी. बरेच जण गरुडावर बसलेली, सिंह, नंदीवर बसलेली, वाघ, बैल असे वाहन किंवा उभी असलेली किंवा कोणत्या तरी देवांच्या खांद्यांवर बसलेली किंवा हातावर बसलेली अशी मूर्ती श्री गणेश उत्सवासाठी निवडतात. परंतु अशा मूर्त्या शास्त्रोक्त नाहीत. ह्या मूर्त्या पूजल्या जाव्यात हा ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे. गणपती बाप्पाची मूर्ती ही नेहमी बैठी म्हणजे बसलेली असावी. आपण जेव्हा गणपती बाप्पाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये जिवंतपणा येतो. तेव्हा त्या देहामध्ये मूर्तीमध्ये प्राण हा स्थापित होत असतो. त्यामुळे सिंहासनावर बसलेली मूर्ती किंवा लोढाला टेकून बसलेली मूर्ती, विश्राम अवस्थेतील मूर्ती सर्वत्र शुभ मानली जाते. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करणारी मूर्ती किंवा चित्रविचित्र अवस्थेतील गणपती बाप्पांची मूर्ती कधीही घेऊ नये. त्याचबरोबर शिव आणि पार्वतीच्या मांडीवर बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती अजिबात घेऊ नये. कारण प्रत्येक ठिकाणी शिव पार्वतीची पूजा ही लिंग स्वरूपामध्ये केली जाते. शिव पार्वतीची पूजा घरामध्ये केली जात नाही. शास्त्रामध्ये ही मूर्ती निषिद्ध आहे. जोपर्यंत मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत मूर्तीमध्ये दैवत्व येत नाही. त्यामुळे ती केवळ माती समजावी. त्यामुळे सर्वात प्रथम गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी करावी. प्राणप्रतिष्ठा करण्याच्या अगोदर काही कारणास्तव मूर्ती जर भंग पावली असेल तर अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीस दही भात टाकून त्वरित ती मूर्ती विसर्जित करावी आणि नंतर दुसरी गणपती बाप्पाची मूर्ती आणून तिचे प्राणप्रतिष्ठापन करावे. म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय शंका आणू नये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री गणेश बाप्पांच्या मूर्तीसमोर कोणत्या महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या पाहिजे तर गणपती बाप्पाच्या समोर चामड्याच्या वस्तू किंवा चामड्यापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू अजिबात ठेवायच्या नाही. कारण चामडे हे जनावरांच्या कातड्यांपासून बनलेले असते. त्यामुळे चामड्यापासून बनवलेल्या कोणत्याही प्रकारचे अगदी शोभेचे वस्तू देखील त्या ठिकाणी ठेवू नये. गणेश उत्सवाच्या दरम्यान जर आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये एखाद्या व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले तर घाबरून न जाता शेजारील व्यक्तींकडून गणपती बाप्पांची आरती करून घ्यावी. गणपती बाप्पाला दही भाताचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन शेजारील व्यक्तींना करायला सांगावे. गणपती बाप्पाची आपल्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आपल्या घरातले वातावरण छान सकारात्मक ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. वादविवाद आपल्या घरामध्ये करू नये. गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या दरम्यान मांसाहार
अजिबात खाऊ नये, ग्रहण करू नये, मद्यपान करू नये. गणपती बाप्पाला अगदी दररोज फक्त भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालतो. सर्वोत्तम असा नैवेद्य म्हणजे फक्त खडी साखर देखील तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. दही भात दाखवू शकता, साखर भात दाखवू शकता. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीपासून गणेश उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन होते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा यांचे विसर्जन केले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केली जाते, परंतु भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीचे महत्त्व हे पौराणिक कथेनुसार सर्वात खास महत्त्वाचे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवशी घरोघरी बाप्पाचे आगमन होत असते. पंचांगानुसार 2025 मध्ये गणेश चतुर्थी ही 27 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पाला पूजण्याचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी 11:05 ते दुपारी 1:40 आहे. 2 तास 34 मिनिटांमध्ये तुम्ही स्थापना प्राण प्रतिष्ठा आपल्या घरामध्ये करू शकता. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करावा. गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करावी. गणपती बाप्पांची आरती करावी. गणपती बाप्पांना त्यांचे प्रिय असणारे दुर्वा, जास्वंदाचे फूल, त्याचबरोबर मोदक, मोतीचूरचे लाडू यांचा भोग अवश्य लावावा द्यावा. गणपती बाप्पाला रोज आपल्याला 21 दुर्वांची जुडी नक्की अर्पण करायची आहे. त्याचबरोबर आघाडाची पानं त्याच्यापासून बनवलेला हार देखील गणपती बाप्पाला अर्पण केला जातो. गणपती बाप्पा जितके दिवस तुमच्या घरामध्ये विराजित आहेत त्या पूर्ण दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण दिवसभरामध्ये 3 वेळेस गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर गणेश उत्सवाच्या दरम्यान घरामध्ये सात्विक जेवण तयार करायचे आहे. गणरायासाठी या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखवावा. जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तोपर्यंत आपल्या घराची स्वच्छता ही कटाक्षाने, घरातील पवित्रता ही जपून ठेवावी, जी आपल्याला आवश्यक घ्यायची आहे. गणपती बाप्पा घरामध्ये असताना आपल्या घरातील वातावरण हे धार्मिक आणि आनंददायी ठेवावे. गणेश उत्सवाच्या दरम्यान आपल्याला बरेचशा अशा नियमांचे पालन करायचे आहे. तर व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.